दृष्टीने वकिलांना संरक्षण कसं मिळावं याचा अभ्यास करूनच आम्ही ते मसुदा दिला. नमस्कार, न्यायदर्शन मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. आज आपण जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर या ठिकाणी आहोत. आपल्या सोबत महाराष्ट्र गोवा बार काउन्सिलचे माझे चेअरमन व मेंबर आपल्यासोबत सिनियर ॲडव्होकेट मिलिंद धोबडे साहेब आहेत. त्यांच्यासोबत आपण अधिवक्ता संरक्षण विधेयक 2025 या संदर्भात चर्चा करणार आहोत. अधिवक्ता संरक्षण विधेयक 2025 हे महाराष्ट्र शासनाने त्याचा ड्राफ्ट तयार केलेला आहे सर, आणि तो ड्राफ्ट आपल्यासोबत आहे सर. तर या संदर्भात काय सांगाल सर? मुळात कसं आहे, हे आपण जे म्हणताय हे बिल शासनाने मांडलेलं नाही, हे प्रायव्हेट बिल आहे. म्हणजे जे कोणीही आमदार असे बिल मांडू शकतात. हे बिल जे आपल्या पुढे आहे ते माननीय आमदार सुनील प्रभू असतील, सोलापूरचे आमच्या माढा तालुक्यातल्या माननीय आमदार श्री अभिजित पाटील असतील, या दोघा तिघांनी मिळून ते मांडलेलं बिल आहे. म्हणजे त्यांना ज्या पद्धतीनं त्यांनी माहिती गोळा केली, त्यांना असं काय वाटलं की बाबा ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्टमध्ये काय काय तरतुदी असल्या पाहिजे, याचा त्यांनी निश्चितच वकील बंधू असतील किंवा त्यांचे कोणी सहकारी असतील यांच्याबरोबर साधक बाधक चर्चा करूनच हे बिल मांडलं असेल. परंतु हे बिल प्रायव्हेट असल्यामुळं हे मंजूर होण्याची शक्यता कदापि नाही. कारण बिल जे असतं ते नेहमी शासनानं मांडलेलंच मंजूर होतं, हे ऑब्वियस आहे. परंतु या बिलामुळे होणार काय, आता हे नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये हे बिल मांडलेलं आहे. आता आपण बोलतो आहोत तोपर्यंत अधिवेशन संपून जाईल. त्यामुळे या बिलावरती नागपूरच्या हिवाळी अधिवेशनमध्ये चर्चा होणार नाही. कुठलेही बिल आले की त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे, मतमतांतर ऐकली पाहिजे. त्यामुळे हे बिल परत मी माननीय आमदारांशी सुद्धा बोललेलो आहे. त्यांनी मला सांगितलं की तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, आता चर्चा होणार नाही, पण फेब्रुवारीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या बिलावरती चर्चा होईल. प्रोसिजर त्यांनी अशी सांगितली की बिलावरती चर्चा झाल्यानंतर साधारणपणे गव्हर्नमेंट जर या अशा बिलाला पोषक असेल तर गव्हर्नमेंट सांगतं त्यांना, त्या आमदार महोदयांना, की तुम्ही जे बिल मांडलेलं आहे ते तुम्ही माघारी घ्या आणि आम्ही या बाबतीमध्ये एक व्यवस्थित करून बिल मांडू आणि आपण कायदा त्या ठिकाणी करू. म्हणजे या बिलामुळं झालं काय आता की या प्रकरणाची चर्चा विधिमंडळामध्ये निश्चितपणे होणार, जी आतापर्यंत कधी झाली नाही. आतापर्यंत आपण अनेक आंदोलनं केले, धरणं धरलं, कोणाला काय त्रास झाला कुठल्या वकीला आपण बंद केला, हे तिथपर्यंत थांबलं होतं. आपण पोचलो नव्हतो शासनापर्यंत. या बिलामुळं आपण शासनाच्या विधिमंडळाच्या पटलावर आता आलेलो आहोत. असा एक वेगळा फरक त्या ठिकाणी आहे. नवीन वर्षामध्ये आपल्याला अधिवक्ता संरक्षण विधेयक मंजूर होऊन मिळेल आणि महाराष्ट्र शासन ते लागू करेल याची खात्री तुम्ही द्याल का? कसं आहे, याची पार्श्वभूमी जर आपण पाहिली तर वकिलांवरती अनेक ठिकाणी अनेक हल्ले, अनेक दमदाट्या झाल्याची उदाहरणं महाराष्ट्रभर आहेत. इतकंच का, अहिल्यानगर सारख्या ठिकाणी पती पत्नीचा वकिलांचा मर्डर देखील झालेला आपण वाचलेला आहे. प्रत्येक ठिकाणी ते बार असोसिएशन एखाद दिवस काही आंदोलन करतं, बंद करतं. तहसीलदार असतील, जिल्हाधिकारी असतील, यांना आपण निवेदन देतो. बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाने जेव्हा याचा अभ्यास केला आणि जेव्हा बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाच्या लक्षात आलं की अशा प्रकारचा कायदा असणं अत्यंत आवश्यक आहे, त्यामुळं आम्ही आमच्या हाऊसमध्ये याच्यावरती साधक बाधक चर्चा केली आणि आम्ही एक ड्राफ्ट, बिलाचा जो ड्राफ्ट आहे, आता हा जो ड्राफ्ट आहे, अशा पद्धतीचा ड्राफ्ट बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाने तयार केला. आणि नुसता तयार केला नाही तर तो ड्राफ्ट आम्ही संबंध महाराष्ट्रभर सर्क्युलेट केला. प्रत्येक बार असोसिएशनला सांगितलं की आम्ही आमच्या कल्पनेतून हा ड्राफ्ट तयार केलेला आहे, मसुदा तयार केलेला आहे. तुम्हाला तुमच्या काही सूचना असतील, तुम्हाला त्याच्यामध्ये काही कलम अडचणीची वाटत असतील तर तुम्ही ते आम्हाला सुचवू शकता की अशी दुरुस्ती तुम्ही करा किंवा याच्याशिवाय आणखी काही कलम तुम्ही ऍड करा. असं आम्ही प्रत्येक बार असोसिएशनला कॉल अपॉन केलं. हा जो ड्राफ्ट आहे तो हा नाही, मला प्रायव्हेट बिल आहे, हे नाही. मी त्याच्या आमच्या ड्राफ्टकडे येतोय. मग ते सगळीकडून ऑब्जेक्शन्स असे आल्यानंतर पुन्हा आमच्या पटलावरती साधक बाधक आम्ही चर्चा केली आणि एक अंतिम मसुदा आम्ही त्या ठिकाणी तयार केला आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस जे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत यांना
तो मसुदा सादर केला. याला झाले 4-5 महिने झाले. त्यानंतर पुन्हा हल्ले, पुन्हा दमदाट्या हे चालूच आहे. तेव्हा प्रत्येक ठिकाणून आम्हाला विचारणा होत होती. आम्ही शासनाला विचारत होतो, काय झालं, आम्ही मसुदा दिला तुम्हाला. शासनाने तो मसुदा ॲडव्होकेट जनरल यांच्याकडून तपासणीसाठी पाठवला. त्यांनी देखील तो तपासला. शेवटी बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाने जेव्हा हल्ले खूप वाढू लागले, त्यावेळेला 2 महिन्याखाली एक राज्यव्यापी 1 दिवसाचं कामापासून अलिप्तचा आंदोलनाची घोषणा केली. आणि ज्यामध्ये सगळ्यात अगोदर उच्च न्यायालयातल्या वकिलांना सुद्धा आम्ही आवाहन केलं की दिवाळीच्या सुट्ट्या होत्या, दिवाळीचं बोर्ड सुट्टी संपून ज्यावेळी ओपन होणार होतं तो दिवस आम्ही निवडला की पहिल्या दिवशी जिथं बोर्ड हेवी असतो त्याच दिवशी तुम्ही या कामापासून अलिप्तच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचे. आणि याची इंटिमेशन आम्ही माननीय चीफ जस्टिस मुंबई हायकोर्ट, बॉम्बे हायकोर्टाचे यांना दिली की हे 3 तारखेला असं आंदोलन होणार आहे. त्याचा परिणाम असा झाला की चीफ जस्टिस साहेबांनी त्याचा कॉग्निझन्स घेतला आणि ताबडतोब त्याच दिवशी म्हणजे उद्या आंदोलनाच्या आदल्या दिवशी 3 सन्माननीय न्यायमूर्तींची आमच्यासोबत सबंध 25 बार काउन्सिल मेंबर सोबत मिटिंग लावली की काय तुम्ही कशासाठी आंदोलन करताय, लेट अस नो. मग त्यामध्ये माननीय न्यायमूर्ती रणजित ढेरे होत्या, घुगे साहेब होते आणि साहेब लोक होते. मग त्यांना आम्ही सांगितलं की आमच्यावर हल्ले होत आहेत, आम्हाला दम देतात, काम करणं अशक्य आहे. वकील म्हणून काम करताना आम्हाला संरक्षण पाहिजे. आमचं बांधावरचं भांडण असेल, बांधकडे मी आहे, शेजारी दुसरा बांधकडे आहे, आमचं भांडण झालं, मी वकील आहे म्हणून मला संरक्षण नको आहे. पण वकील म्हणून काम करताना मला संरक्षण पाहिजे. मग मी माझ्या ऑफिसमध्ये बसताना तर मी माझ्या ऑफिसमधनं कोर्टात चाललो, कोर्टामध्ये काय झालं, कारण आमच्या सांगोल्याला क्रॉस घेताना मुद्दा मारला, एका महिलेने पुरुष वकिलाला मुद्दा मारला. आणि परवाची तर उदाहरण ताजं आहे की त्याला मारलंच मारलं, पुन्हा दवाखान्यात जाऊन पुन्हा दम दिला. आम्ही सांगितलं आम्ही मसुदा दिलेला आहे, शासनाला बोलवा आणि विचारा काय चाललंय. ताबडतोब तिथे ॲडव्होकेट जनरलला उच्च न्यायालय न्यायमूर्तीने बोलवलं. शासनाचे सचिव साहेब त्या ठिकाणी आले. त्यांनी सांगितलं की ही मागणी यांची रास्त आहे आणि आम्ही त्याच्यावर विचार करतोय, आम्हाला 3 महिन्याचा अवधी द्या. ही दिवाळीच्या आदल्या दिवशीची गोष्ट आहे. आम्ही म्हणलं अवधी द्यायला हरकत नाही, कोणाला हे विचार केला पाहिजे का कायदाच करायचा आहे, परंतु आम्हाला तुम्ही अंडरटेकिंग द्या की ठराविक महिन्यामध्ये आम्ही ह्या कायद्याचं एक्झिक्युशन करू. त्याच क्षणी शासनाने अंडरटेकिंग आम्हाला दिलं की 3 महिन्यामध्ये याच्यावरती आम्ही साधक बाधक चर्चा करून अंतिम निर्णय त्या ठिकाणी घेऊ. त्या गोष्टीला आज 2 महिने झालेले आहेत. बरोबर. मग 2 महिने झाल्यानंतर 3 महिन्याचा अवधी मागितल्यामुळे आम्ही थांबलेलो आहे. 3 महिने पुढच्या महिन्यात पूर्ण होत आहेत. समजा 3 महिन्यात कायदा आला, ठीक आहे, आता कायदा येणार नाही तर नागपूरच्या अधिवेशनामध्ये गव्हर्नमेंटने बिलच मांडणार नाही. ह्या दिवसात कुठली चर्चा पण झाली. त्यामुळं आमच्याकडे प्लॅन बी तयार आहे. समजा गव्हर्नमेंटने आम्हाला रिस्पॉन्स नाही दिला तर आम्ही डायरेक्ट रिपिटिशन मध्ये जाणार की आपल्या समोर अंडरटेकिंग दिलेलं असताना त्याच्याबाबत गव्हर्नमेंटने आजतागायत काहीही केले नाही. आम्हाला विनंती आहे आपल्याला की आपण शासनाला निर्देश द्या. हा आमचा प्लॅन बी तयार आहे. त्यामुळं शासनाने करू ना करू आम्ही उच्च न्यायालयात जाणार आणि हा कायदा करूनच बार काउन्सिल शांत बसेल. आपल्याला माहिती आहे की राजस्थान मध्ये ॲडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्ट 23 बिल पास झालेलं आहे. हरियाणा आणि पंजाब मध्ये पण बिल पास झालेलं आहे. आता महाराष्ट्र होईल असं एक आता आपण म्हणजे महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलनं एक तयारी दाखवलेली आहे आणि हे बिल पास होईलच हे आपल्याला खात्री वाटते. सर नाही, आता कसं झालंय, मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रायव्हेट बिलची आता चर्चा सुरू झाली. त्यामुळे गव्हर्नमेंटने आम्हाला इथं बार काउन्सिलला अंडरटेकिंग दिलेलं आहे. त्यामुळे गव्हर्नमेंटला त्यांचा मसुदा पटलावर आणावाच लागेल आणि त्यांना हा कायदा मंजूर करावाच लागेल. हे बिल चर्चेत पास होण्याच्या अगोदर, बिल मांडण्याच्या अगोदर चर्चेसाठी येईल. नाही, कुठलेही बिल चर्चेशिवाय कसं पास होणार. मग त्याच्यात जर समजा काही वकिलांचे जर आक्षेप असतील किंवा काही त्याच्यामध्ये सूचना असतील तर ते कसं ते करतील. नाही, ते झालं ना ऑलरेडी. बार काउन्सिलने राज्यभर सगळ्या वकिलांच्या सूचना घेऊनच मसुदा दिलाय. तेव्हा आता पुन्हा कुठं वकिलांच्या सूचना घ्यायच्या, ते पूर्ण झालेलं आहे. आमच्या बाजूने आम्ही पूर्ण प्रक्रिया केली आहे. शासन असेल तर सूचना मागेल नाही मागेल माहित नाही. तसे जर मागितलं तर पुन्हा देऊ. साधारण किती कलम असतील आणि त्याच्यात रूल्स वगैरे समावेश असेल. नाही, आता कसं आहे, वाप संबंध करून आमच्याकडे कॉपी देखील आहे, आपल्या माहितीसाठी देऊ आम्ही. परंतु सर्व दृष्टीने वकिलांना संरक्षण कसं मिळेल याचा अभ्यास करूनच आम्ही ते मसुदा दिला. महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलचे माजी चेअरमन तसेच माझे मेंबर्स
आदरणीय ॲडव्होकेट ज्येष्ठ विधिज्ञ मिलिंद थोपडे साहेब यांनी अतिशय सुंदर आपल्याला एक माहिती या ठिकाणी दिलेली आहे की येत्या नवीन वर्षामध्ये महाराष्ट्र मध्ये अधिवक्ता संरक्षण विधेयक बिल पास होईलच अशी एक खात्री आहे त्यांनी आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. आणि या संदर्भात चर्चा त्यांनी आपल्या न्यायदर्शन मराठी न्यूजसाठी केली, त्याबद्दल मी त्यांचं धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद सर.